भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी 12 वाजता होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे। सोमवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पोलीस प्रशासनासमवेत सभेच्या स्थळाची पाहणी केली। यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर उपस्थित होते। आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले की मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सोलापूरच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळालेली आहे। आयटी पार्कच्या जागेचा जीआर निघालेला आहे। त्याचबरोबर उजनी येथे जवळपास 1,28,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवणूक होण्याचा निर्णय देखील या सरकारने घेतलेला आहे। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सुद्धा पुढील 15 दिवसांमध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळणार आहे। ज्या अपेक्षा सोलापूरकरांच्या विकासाच्या बाबतीत होत्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून असं यश दिलेलं आहे। या सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः सोलापूरला येत आहेत। आपल्या सोलापूर व शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असताना आपण देखील या सोहळ्याचे साक्षीदार होऊयात। त्यासाठी मी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत सर्व शहर जिल्हावासियांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी कृतज्ञता मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला असताना सोलापूर शहरातील सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांचं या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे। आणि एक अतिशय भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं या ठिकाणी एक कौतुक म्हणून मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येऊन सर्वांचं या ठिकाणी एक कौतुक करणार आहेत। मला भारतीय जनता पार्टीचे व सर्व सोलापूर शहरवासियांचं या ठिकाणी मनापासून एक आवाहन करायचं आहे की आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावा या ठिकाणी असं मी विनंती करतो। उद्या ते मंगळवारी या ठिकाणी 12 वाजता सकाळी येणार आहेत, तर आपण सर्वांनी या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहावे या ठिकाणी सर्व सोलापूरवासियांना या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती करतो।